नमस्कार. शमिका ओसगे या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपल्याकडे आलेले बहुआयामी व्यक्तिमत्व आहे डॉक्टर स्वातीताई महाळंक. ताई, तुमचं माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार, मनापासून धन्यवाद. सगळ्यात मला खूप महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आणि सकौतुक आश्चर्य पण आहे की इतकी वर्ष तुम्ही टीव्हीवर, दूरदर्शनवर, आकाशवाणीवर बऱ्याच लोकांच्या मुलाखती घेताय आणि आज तुम्ही दुसऱ्यांना मुलाखत देताय. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. एक आहे, हा अनुभव अगदी पहिला असा नव्हे. याच्या आधी 4-5 वेळेला झालेल्या आहेत माझ्या मुलाखती. पण तरीही प्रत्येक वेळी अनुभव नवीन वाटावा इतकं हे आहे त्याच्यामध्ये औत्सुक्य. कारण इतरांच्या मुलाखती घेत असताना मला स्वतःला म्हणजे अनेकदा जाणवतं, मी खूप दिग्गजांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे अगदी शंकरराव चव्हाण साहेबांपासून गोपीकृष्ण साहेब असतील, बिरजू महाराज असतील, अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांच्या मी मुलाखती घेतल्या, ज्यांची कार्यकर्तृत्व बघून छाती दडपून जाते आपली. त्यामुळे मुलाखती घेताना सुद्धा आपली पूर्ण तयारी असली पाहिजे, बरोबर. यासाठी मी कायम दक्ष असते अजूनही. आणि त्यामुळे त्यांचं एकूण काम काय आहे, त्यातलं वेगळेपण काय आहे, आव्हानं त्या माणसांनी काय सोसलेली आहेत, झेललेली आहेत, हे सगळं बघितलं, अभ्यास केलं जातं. आणि त्यामुळे मुलाखती या नेहमी मोठ्या लोकांच्या होतात असं पण एक मनामध्ये आहे. नाही म्हणायला मी अगदी सामान्य महिलांच्या वगैरे सुद्धा मुलाखती घेतलेल्या आहेत. म्हणजे घरकाम करणाऱ्या महिला असतील किंवा काही विक्रेत्या महिला असतील, असे त्या त्या निमित्ताने मुलाखती घेण्याची कामं केली. पण प्रत्येक मुलाखत घेताना कस लागतो ह्याच्यावरती माझं एकमत आहे या ह्याच्यामध्ये. आणि अशा ह्याच्या पंक्तीमध्ये आपण जाऊन बसतोय ह्याच्यामुळे पण थोडस एक आश्चर्य आणि आनंद पण आहे. म्हणजे तुमचा जो आतापर्यंत कस लागला होता तो कालपासून माझा लागलेला आहे. इतकंच. कारण प्रत्येक वेळी हा सुद्धा अनुभव मी नवीन नवीन आहे. माझं पॉडकास्ट सुरू आहे आणि प्रत्येक जण आपल्याकडे येणार त्याचा अभ्यास केला पाहिजे. बरोबर. ते व्यक्तिमत्व काय आहे, त्या व्यक्तिमत्वाला न्याय दिला गेला पाहिजे. अगदी खरंय. म्हणजे व्यक्तिगणिक अनुभव वेगळे असतात, त्यामुळे लागणारा कसही वेगळा असतो. याच्याबद्दल अगदी एकमत आहे तुमच्याशी. मला एक आणखीन प्रश्न आहे मुलाखतीशी कनेक्टेडच. जसं एखादा गायक आवाजाची आपल्या काळजी घेत असतो वर्षानुवर्ष, तुम्ही 22 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय, मग तुम्हाला पण तुमच्या आवाजाची काळजी घ्यावी लागते का? आवाज हा महत्वाचा आहे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे ह्याचं मला भान पहिल्यापासून आहे. म्हणजे मी अनेकदा अनेक ठिकाणी बोलते, व्याख्यानांना जाते, काही ठिकाणी शिकवते काही विषय वेगळे वेगळे. तर त्या किंवा ट्रेनिंग घेते, प्रशिक्षण घेते वेगळ्या वेगळ्या विषयांवरती. त्या प्रत्येक वेळेला मी हे सांगत असते की आवाजाचा वापर हा खूप मर्यादित आणि जाणीवपूर्वक केला पाहिजे. म्हणजे आपण आवाज वापरतो ना, तो एक्स्ट्रावॅगन्झा असतो असं माझं स्पष्ट मत आहे. आपण उधळपट्टी करतो आवाजाची, आपण शब्दांची उधळपट्टी करतो, हव्या त्या पीच मध्ये आवाज वापरतो. जिथे खरंच जेवढी गरज आहे ते लक्षात न घेता आपण त्याचा वापर करतो, म्हणून त्यातनं प्रश्न उद्भवतात. पण तुमच्या आमच्यासारख्या माध्यमामध्ये राहणाऱ्या, विशेषतः म्हणजे लेखी असेल, छापील माध्यम असेल तर आवाजाने फार प्रश्न येत नाही. पण दृकश्राव्य माध्यम असेल तर त्याच्यामध्ये आवाज या गोष्टीला महत्व आहेच आणि तो असलाच पाहिजे, किंबहुना तो तुमचा ॲसेट आहे. त्यामुळे त्याचा ते वापरताना काळजी घेतली पाहिजे. मी माझ्या बाबतीत एवढं करते की अति गार खाणं, अति गरम खाणं हा अतिरेक टाळते. खूप तेलकट न खाणं, मर्यादित, म्हणजे अमुक एक गोष्ट वर्ज्य आहे असं नाही. मलाही खायला आवडतं. लोक म्हणतात मग तुम्ही तळकट खात नाही का? नाही, मला वडापाव खायला आवडतो. त्यामुळे मी कुठेही प्रवासाला गेले तर मला वडापाव आवडतो खायला. प्रत्येक गोष्टीचं प्रमाण. पण ते किती खायचं ह्याची मर्यादा आहे. आईस्क्रीम खात नाही का तुम्ही, थंड घेत नाही का असं विचारतात लोक. तर मी नाही तसं काही करत. वर्ज्य मला काहीही नाही. मला आईस्क्रीम इतकी आवडते, म्हणजे जपान सारख्या ठिकाणी इतके प्रचंड फ्लेवर्स मी आईस्क्रीमचे बघितले. मी वेड्यासारखे रोज आईस्क्रीम खात होते जपानमध्ये होते तोपर्यंत. तर त्यामुळे फक्त एक काही गोष्टी असतात त्या लक्षात ठेवायच्या. गार जेव्हा तुम्ही खाता त्यानंतर तुम्ही थोडंसं नॉर्मल पाणी किंवा थोडंसं कोमट पाणी प्यायलं पाहिजे.
तसं ओ. केलं हं. की आवाजावर तुमच्या हं, गार हं. ह्याचा परिणाम होत नाही. बरोबर, बरोबर. तुम्ही नुसतंच गार खाल्लत आणि कामाला हं, निघून हं, गेलात हं. तर आवाज बसलेला जाणवतो तुम्हाला. आता बोलता बोलता तुम्ही जपानचा विषय काढलाच आहे. होय तर तुमचं पुस्तक आहे होय ग्लिम्सेस ऑफ पुणे. होय त्याचं इंग्लिश आणि जपानी भाषेमध्ये झालेलं आहे. रूपांतरित केलेलं आहे तुम्ही होय. आणि ते टोकियोमध्ये त्याचं प्रकाशन प्रकाशन झालं होतं. त्याबद्दल काय सांगा? 96-97 मधली गोष्ट असावी ही. हं, हं. तर मी जॅपनीज शिकत होते, जपानी भाषा. बरं. आणि त्यावेळेला पुणे महापालिकेचं एक शिष्टमंडळ जाणार होतं जपानला. हं, हं. आणि सिटी प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट हा त्याचा विषय होता. तर त्या शिष्टमंडळामध्ये माझी निवड झाली होती. बरं. म्हणजे पत्रकार म्हणून आणि दुभाषी म्हणून पण. बरं. तर त्याच्यामध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त, त्यानंतर महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, हं, असे हं. मोठं एक 20 लोकांचं शिष्टमंडळ होतं. हं. त्याच्यामध्ये माझी निवड झाली आणि त्यावेळेला मला सांगितलं होतं की तुम्ही असं एखादं पुस्तक पुण्याची ओळख जपानमधल्या लोकांना करून देईल वा, वा. अशा पद्धतीचं लिहिलं तर बरं होईल. हं, हं. आणि मग आम्ही ते फोटोरमा स्टाईल पुस्तक केलं हं, हं. की जास्त फोटो आणि छान माहिती त्यांची बोलकी की हम्म. पुण्याचं त्यावेळेचं एकूण जे काही व्याप्ती होती हं. आणि म्हणजे विद्येचं माहेरघर, नव्याने ते औद्योगिक ह्याचं माहेरघर व्हायला लागलेलं होतं. त्यानंतर IT उद्योग नव्याने येत होते बरोबर. त्यावेळेला. हं, हं. अशी म्हणजे नवी संधींची दारं खुलत होती. पीकवरच होतं हां. म्हणजे त्यावेळी आणि पुणे. जागतिकीकरणाच्या झपाट्यामध्ये काय किती वेगाने हं, बदलतंय. हं. म्हणजे आजचा वेग हा प्रचंडच आहे त्याच्यापेक्षा. बरोबर. पण त्याही वेळेला आश्चर्य वाटण्याजोगीच गोष्ट हं, हं, होती हं. की अरे बापरे, हे असं पण असतं का? हं, हं. असं वाटायचं. सीडॅक मधले संशोधन, सुपर कम्प्युटर्स वगैरे बघून चकित झालेली आमची पिढी होती. हं, हं. तर त्या ह्याच्यामध्ये माझी त्यात निवड झाल्यानंतर मग पुणे काय आहे हं. हे त्या लोकांना कळावं ह्याच्यासाठी ते पुस्तक केलं. किती सुंदर लागवी आवाज आहे आणि सोज्वळ आवाज म्हणेन मी. याच्यापेक्षा दुसरा मला शब्द आता सापडत नाहीये. पण ती एक परमेश्वराची देणगी आहे पण हा असं ओरिजिनल म्हणायचं. आवाज आहे ताई तुमचा का तुम्ही त्याच्यावर खूप काम केलंय आणि तसं मिळवलंय ते? जसं अरिजित सिंगनं आपल्या गाण्यामध्ये हो टेक्निक्स चेंज केलेले आहेत. होय होय नाही, मी तशा पद्धतीचे बदल हे नाही केलेले. हं, हं. एक आहे प्रेझेंटेशन जेव्हा करायचं असतं तेव्हा त्या पद्धतीने बदल आवाजामध्ये केले जातात. ते करणं अपेक्षित असतं, बरोबर. गृहीतही हं, असतं. हं. पण आवाज आहे तो मूळचाच आहे. हं. आहे तो टिकवायचा. हं. हा प्रयत्न मात्र नक्की करते. ताई तुम्ही डॉक्टरेट पण मिळवली आहे. होय. कुठल्या विषयामध्ये मिळवली आणि काय म्हणजे माझा डॉक्टरेट म्हणजे PhD करण्या इतपत का म्हणजे एवढं कुठलं प्रोत्साहन मिळालं तुम्हाला? काय इन्स्पिरेशन होतं तुमचं? खरं सांगू का? ती म्हणजे माझ्या ध्यानीमनीही नव्हतं आपण हं. PhD करावी असं. आणि मी माझ्या पत्रकारितेच्या ह्याच्यात खूप आनंदी होते. हं. आणि नंतर मला एक संधी मिळाली. अनुवादाचा एक डिप्लोमा सुरू झाला होता हं. त्याला शिकवण्याची. बरं. तर मी जवळजवळ 4-1 वर्ष त्या अनुवादाच्या डिप्लोमाला शिकवत होते. हं. त्यावेळेला एक नवीन हे आलं होतं असं की मला वाटतं राजेश टोपे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री होते. हं, हं. आणि त्यावेळेला आपल्या प्रादेशिक भाषांमध्ये मजकूर उपलब्ध नाही. हं. त्यामुळे सरकारी पातळीवर सुद्धा कामांमध्ये बरेच अडथळे यायचे. हं. की सरकारी GR वगैरे जे निघालेले असायचे त्याचे अनुवाद नाही, मग त्याचे अर्थ लागत नाहीत नीट. हं. त्याच्यातनं गोंधळ निर्माण होतात. हं. असेही काही प्रसंग झाले होते. हं, हं. आणि त्यावेळेला त्यांनी GR काढला होता की हं. प्रत्येक विद्यापीठाने अनुवादाच्या बाबतीत आणि महाविद्यालयाने अनुवादाचे कोर्सेस सुरू करावे हं. आणि अनुवादक तयार करावे. बरं. तर तसं पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजमध्ये असा एक डिप्लोमा सुरू झाला होता. हं, हं. डॉक्टर स्नेहल तावरे होत्या तेव्हा तिथे विभाग प्रमुख मराठीच्या. आणि तेव्हा मी तिथे शिकवत होते. हं. आणि असं वर्षभर झालं, छान त्याला रिस्पॉन्स होता. मला शिकवताही येत होतं. मी हं. स्वतः अनुवाद करत होते. हं. पुन्हा आता माध्यमामध्ये काम करते त्यामुळे अनुवाद नेहमीच करावे लागतात, अगदी बातम्यांपासून अनेक गोष्टींचे. हं, हं. त्यामुळे ती सवय होती. त्या पद्धतीने मग मी शिकवत होते तिथे. हं. तर तेव्हा मग 1 वर्ष, 1.5 वर्ष झाल्यानंतर त्या मला म्हणल्या, "स्वाती तू PhD का नाही करून टाकत?" तर मी त्यांना म्हटलं, "अहो माझं काही ते काम नाही हो, मला काय हं, करायचंय हं, PhD." हं. म्हणजे तोपर्यंत डोक्यात असं होतं की प्राध्यापक वगैरे मंडळी करतात, त्यांच्यासाठी हं. ते गरजेचं आहे आणि ते आहे पण. हं. की त्यांना त्याच्यातनं पुढे इन्क्रिमेंट्स किंवा काय म्हणायचं प्रमोशन्स हं, वगैरे हं, मिळतात, हं, त्यांची हं. ग्रेड चेंज होते. मुख्य पगारात फरक हं, पडतो. हं. म्हणजे प्राध्यापकांच्या ह्याच्या बाबतीत मी बघितलंय तर ते त्याच्यासाठी हं, जास्त हं, करताना मला हं. आढळलेले आहेत. हं, हं. तर त्यामुळे मला असं वाटलं की आपलं काय संबंध? हं. बरं मी जी कामं करते त्याच्यात मला कुठेही काही या गोष्टीमुळे काही प्रमोशन अडचण मिळेल होत किंवा हं, काही हे असं हं. काही त्याच्यामध्ये नव्हतं. तर मग त्या मला एकदा मग
तेव्हा बोलताना त्यांनी काय म्हणजे तो माझा पिच्छा सोडला नाही. हं. म्हणजे आपण ज्या क्षेत्रात काम करतो ना त्यातलं अधिक सखोल आपल्याला माहिती झालं तर काय हरकत आहे. आणि मग त्यामुळे मग आकाशवाणी पुणे केंद्र हाच विषय घेतला. आकाशवाणी पुणे केंद्राची कार्यप्रणाली आणि मराठी साहित्य प्रसारातलं योगदान असा विषय त्याच्यासाठी घेतला. त्याचा एक फायदा असा झाला की आकाशवाणी दूरदर्शन ही सरकारी माध्यमं आहेत. त्यामुळे तिथे संशोधनासाठी बाहेरच्या माणसाला जर काही माहिती मिळवायची असेल, डेटा हवा असेल, तर त्याच्यासाठी सगळ्या सरकारी पद्धतीने प्रोसिजर्स पूर्ण करायला लागतात, परवानग्या घ्याव्या लागतात. बरोबर. मला स्वतःला खूप त्रास नाही झाला ते करताना. वयाच्या 5व्या वर्षापासून मी आकाशवाणीची बालकलाकार आहे. काय सांगताय? होय. गोपीनाथ तळवलकर, नेमिनाथ उपाध्याय आणि सई परांजपे असं हं. 3 जण बालोद्यान सादर करायचे. हं. त्यावेळेला मी त्या प्रेक्षकांमध्ये मुलांमध्ये बसून त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं वगैरे अशा पद्धतीने सहभाग घेतलेला होता. त्यामुळे म्हणजे कळायचं एवढंच की आजूबाजूचे लोक सांगायचे राहतो तिथे, तुझा कार्यक्रम ऐकला बरं का, छान उत्तर दिलंस तू. बर. आणि आम्हाला असं ऐकल्यानंतर असं वाटायचं की अरे वा भारी, आपलं कोणीतरी ऐकतंय किंवा आपण छान कार्यक्रम केला असं सांगतंय. या कौतुकाचं खूप अप्रूप वाटत होतं. त्यामुळे आपली आयडेंटिटी काय असते हे कळण्याच्या अगोदरपासून मला आयडेंटिटी मिळाली. आणि पुणे केंद्रात नंतरही पुढे मग जे जशी वयाने वाढत गेले तशी युववाणी असेल, मग इतर वनिता मंडळ असेल, महिला विभागातले कार्यक्रम असतील, असे वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग होत होता. मग पूर्णपणे पत्रकारितेत काम करायला लागल्यानंतर मग म्हणजे मी पूर्ण वेळ नोकरी सोडली. वर्तमानपत्रात काम करत होते आधी 12-13 वर्ष, मग नोकरी सोडली. आणि मग असं वाटलं की अरे नाही, त्या सगळ्या राजकारणांपेक्षा आपल्याला प्रतिभेला जिथे चालना मिळेल, आपल्याला हव्या त्या गोष्टी जिथे करता येतील, थोडंसं स्वातंत्र्य मिळेल, अगदी पूर्ण वेळ 8-10 तासाच्या बांधिलकीपेक्षा असं काम करूया. त्यामुळे मग ह्या दोन्हीच्या पॅनलवरती माझी निवड झाली आणि मग आकाशवाणी आणि दूरदर्शनला काम करायला. ताई खरं काय प्रोसेस असते? हो, आम्हाला फक्त माहिती की हा बाबा मुलाखत घेत आहेत ताई किंवा आवाज ऐकतोय आकाशवाणी, पण प्रॉपर तिथे प्रोसेस काय असते? ही सरकारी माध्यमं आहेत, त्यामुळे तिथे निवडीसाठी परीक्षा असते. बर. सुरुवातीला लेखी परीक्षा होते. म्हणजे आता मी वृत्त विभागात काम करते, मी पत्रकार आहे, त्यामुळे मी वृत्त विभागामध्ये काम करते आकाशवाणीवरती. तर त्यामुळे तिथे पहिल्यांदा लेखी परीक्षा असते, मग त्यातून निवड झालेल्या लोकांचा इंटरव्ह्यू होतो, त्यातनं निवड झालेल्या लोकांची ऑडिशन म्हणजे स्वर चाचणी होते. बरं. त्यामुळे म्हणजे आलेल्या प्रत्येक माणसाला वाचता येतच असं नाही, तो स्वर चाचणीत पास झालेला असला पाहिजे. बरं. तर त्याला वाचता येतं. आणि लोकांना वाटत असेल नॉर्मल जॉब वेगळा आणि तुमचा फार इझी जॉब नॉर्मली असा, तर तुम्हाला काय आव्हानं असतात? लोकांना बऱ्याचदा असं वाटतं ह्यांना काय काम आहे, जाऊन तर जायचं आणि वाचायचं. तर तसं नाहीये हे. फक्त वाचणं हा आमच्या संपूर्ण कामामधला एक भाग आहे. बर. मुळामध्ये आम्हाला येणाऱ्या बातम्या बघणं रोजच्या, त्याच्यातनं निवडणं बातम्या. अच्छा, ते सगळं तुमचं की माझं बुलेटिन कुठलं आहे. आता आकाशवाणी पुणे केंद्रावरनं वर्षानुवर्ष सकाळी प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र हे सर्वाधिक लोकप्रिय आहे. कोट्यवधी लोक आहेत ऐकणारे रोजचे. बरोबर. आणि 50-50, 60-60 वर्ष ऐकणारे लोक आहेत. तर त्यामुळे 50 वर्ष ऐकणारे, तर ह्या लोकांना एक ती सवय झालेली आहे. तर त्याच पद्धतीने व्हावं लागतं. व प्रादेशिक बातमीपत्र जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्या कक्षा काय, त्याच्यात बसणाऱ्या बातम्या कुठल्या, मग प्रादेशिक म्हटल्यानंतर त्यात आंतरराष्ट्रीय आपण घेतो का, राष्ट्रीय घेतो का, घ्यायच्या असतील तर त्याचे निकष कुठले निवडीचे, हे सगळं लक्षात ठेवून आम्हाला त्यातनं बातम्या निवडाव्या लागतात. म्हणजे तुम्हाला सांगते, रोजचे साधारण 8 ते 10 लाख शब्द आमच्याकडे येतात आणि 10 मिनिटाच्या बातमीपत्रामध्ये वाचून सादर केलं जातं ते जास्तीत जास्त 1200 ते 1210 शब्द जातात. इतकी तुम्हाला निवड करावी हो. लागते. तर त्यामुळे बातम्या निवडणं, त्यांचं भाषांतर करणं, काही बातम्या आमचे जे बातमीदार असतात राज्यातले ते तुम्हाला मराठीमध्ये देतात, पण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, इतर राज्यांमधल्या बातम्या ह्या इंग्लिशमध्ये येतात. म्हणजे त्याच्यासाठी आपले मार्ग जे आहे स्रोत बातम्यांचे ते आम्ही वापरतो. PTI असेल, UNI असेल, त्यानंतर आकाशवाणीचा स्वतंत्र न्यूज ऑन AIR हा एक स्रोत आहे. तर त्याच्यातनं आमच्याकडे बातम्या रोज येत असतात. या सगळ्यामधनं आपल्याला हव्या त्या निवडणं, त्याचं भाषांतर करणं,
त्या बातम्या व्यवस्थित संपादित करणं, मग त्या कुठल्या म्हणजे कुठल्या बातमीपत्रामध्ये त्या काय क्रमाने तुम्ही घेणार, ह्या दृष्टीने त्या कंपाईल करणं, मग त्याचं बुलेटिन तयार करणं. मग ह्याच्यामध्ये मी कुणाचा आवाज वापरणार आहे का, की बुवा काल आता हे झालं काय, सोमनाथ मंदिराच्या विषयी पंतप्रधान बोलले, तर मग मी त्यांचा आवाज वापरणार आहे का? आवाज वापरणार असेल तर तो साऊंड बाईट घेणं, किंवा आता सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, प्रचार सभा चालू आहेत. मग मुख्यमंत्री काय नांदेडमध्ये होते, जालन्यामध्ये होते, पुण्यामध्ये होते. पुण्यामध्ये त्यांनी सांगितलं माझं बातमीपत्र पुण्यातनं प्रसारित होतं म्हटल्यानंतर, म्हणजे ऐकलं राज्यभर जातं पण पुण्यातनं प्रसारित होतं. मग पुण्यातली स्थानिक बातमीबद्दलही उत्सुकता असते राज्यातल्या लोकांना. मग त्यांनी पुण्यामध्ये सांगितलं की 54 किलोमीटर लांबीचे बोगदे तयार करणार. मग हे मी बातमीत घेणार का मी त्यांच्या आवाजात ऐकवणार? मग मी ते जर ऐकवणार असेल तर त्यांचं भाषण जे रेकॉर्ड झालेलं असतं किंवा लाईव्ह दाखवलेलं असतं, त्या सगळ्यामधनं मला तो बाईट सिलेक्ट करावा लागतो, तो क्लीन करावा लागतो. त्याच्यात मागे टाळ्या असतात, कार्यकर्त्यांचे आवाज असतात. मग तो ऑडिबल होण्याच्या दृष्टीने लोकांना चांगला ऐकता यावा, चांगल्या क्वालिटीचा फिल्टर करावं तर त्याच्यावरती सगळे स्वरसंस्कार करणं ते, आणि मग तो छान तयार करून त्याला चांगला इंट्रो देणं, ऐकूया त्यांच्या शब्दात, म्हणून मग तो बाईट वाजवणं. हे सगळं करून माझं 10 मिनिटाचं बुलेटिन मला तयार करायचं असतं. मग त्याच्यामध्ये हवामान मस्ट असतं देणं, त्यानंतर हेडलाईन्स असतात, रिपीट हेडलाईन्स असतात, मिड ब्रेक असतो. हे सगळं गृहीत धरून माझे किती वाचणाऱ्या माणसाचा स्पीड असतो. प्रत्येक वृत्तनिवेदक म्हणजे सर्वसामान्यपणे आपण बघितलं ना तर मी बोलते आहे आणि ऐकणारे माणूस किंवा तुम्ही ऐकता आहात, ते मी रिपीट करणार नाहीये माझं वाक्य, बरोबर. पण तुम्ही पहिल्यांदा ऐकल्यानंतर तुमच्या मनात किंवा तुमच्या कानावर पडतं, तिथून मेंदूपर्यंत पोहोचतं आणि मग तुम्हाला आकलन होतं. ह्या सगळ्या प्रोसेसला जो वेळ लागतो तो गृहीत धरून की तुम्हाला रिप्ले करण्याची सुविधा नाही, एकदा ऐकलं की तुम्हाला ते कळलं पाहिजे, बरोबर, या वेगाने मी सांगावं लागतं. आणि प्रत्यक्ष आता तुम्ही माझ्या बातम्या ऐका असं मी म्हटलं तर तुम्हाला पहिला शब्द कळेपर्यंत माझं वाक्य होऊन गेलेलं असतं. तुम्ही रोज 10 वेळेला ते वाक्य किंवा 10 दिवस ऐकलं तर तुम्हाला त्याची सवय होईल. पण तुम्ही पहिल्यांदा जेव्हा ऐकता तेव्हा तुम्हाला माझ्या त्या स्पीडशी मॅच करून घ्यायला, तुमची आकलन क्षमता आणि माझ्या आवाजाचा वेग हे मॅच करून घ्यायला वेळ लागतो. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला ऐकायला आकलन होईपर्यंत किती वेळ लागतो, त्या वेगामध्ये सादरीकरण करणं हे मस्ट असतं, याचा पण अभ्यास असतो केलेला. याचा अभ्यास करावा लागतो. जे अभ्यास करतात ते जास्त परफेक्ट होतात, जे अभ्यास करतात ते वर्षानुवर्ष टिकून राहतात. तुमच्या टिकण्यामध्ये फक्त म्हणजे तुम्हाला काम करता येतं कारण तुमचं वय हा भाग नसतो, पण तुम्ही चांगले वृत्तनिवेदक म्हणून टिकून राहणं, लोकांनी 4 लोकांनी तुमचा आवाज ऐकल्यानंतरही तुम्ही कोण बोलताय हे नाव न सांगता कळणं, ही तुमची वृत्तनिवेदकाची आयडेंटिटी असते निर्माण झाली. अगदी बरोबर. तुम्ही स्क्रीनवर दिसता तेव्हा अरे बापरे ही छान आहे बरं का बाई, किंवा यांचं हे वैशिष्ट्य आहे, त्यांची वेशभूषा चांगली असते, हे म्हणायला लोकांना संधी असते. बरोबर, अगदी. रेडिओ सारख्या ठिकाणी जे फक्त श्राव्य माध्यम आहे, जे काही तुम्हाला निर्माण करायचंय ते फक्त आणि फक्त आवाजाच्या माध्यमातून तुम्हाला उभं करायला लागतं. मग अशा वेळेला 1 मिनिटामध्ये तुम्ही जास्तीत जास्त 100 ते 110 शब्द वाचू शकता. मग या हिशेबाने 10 मिनिटाचं बुलेटिन मला करायचं असेल, मग त्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 मिनिटाचा एखादा साऊंड बाईट वापरणार असेल तर त्याची शब्दसंख्या किती, ते 1.5 मिनिटाचे शब्द वगळून 100 ते 150 शब्द बाजूला ठेवून उरलेल्याचं मला माझं बुलेटिन तयार करायचं असतं. असं ते 1200 ते 1210 शब्दांचं बुलेटिन होतं. सकाळी 7:10 जेव्हा बुलेटिन प्रसारित होतं तेव्हा आकाशवाणीमधली आमची ड्युटी पहाटे 5 वाजता सुरू होते. अजूनही आहे? अजूनही म्हणजे आहेच. पहाटे 5 वाजता जोपर्यंत बुलेटिन 7:10चं आहे तोपर्यंत ड्युटी 5लाच राहणार आहे. त्याला काही इलाज नाही, कारण सकाळी जाऊन आम्ही थोडीशी तयारी रात्री करतो आदल्या दिवशी, नाही अशातला भाग नाही, पण रात्रीमध्ये ज्या घडामोडी झालेल्या असतात त्याचं पुन्हा सकाळी बघावं लागतं. रात्री ड्युटी करायची असली तर थांबणारा माणूस हा 8 पर्यंत थांबतो, 9 पर्यंत थांबतो, त्यानंतर काय? रात्री 10 वाजता जर पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा असेल तर ती मला सकाळी गेल्यानंतरच कव्हर करावी लागते. बरोबर. ते रात्री काय बोललेले आहेत हे सगळं प्रचंड मोठा जॉब असतो तो.
तुम्हाला अलर्ट असावं लागतं की काल काय काय झालंय, त्यातलं महत्वाचं काय, रात्रीत काय काय झालंय, मग ह्यातलं बदलून मला काय इन्सर्ट करावं लागणार आहे. हा सगळा बॅलन्स तुम्हाला ठेवावा लागतो. म्हणजे असं नाही चालत की पुण्यात मुख्यमंत्र्यांची सभा झाली, मग मुंबईमध्ये एकनाथ शिंदे काहीतरी बोललेले आहेत तर ते वगळलं तरी चालेल किंवा ती बातमी नाही घेतली तरी चालेल, असं नाही. पहिल्यापासून सरकारी धोरण आहे की निपक्षपातीपणे काम करावं. दुसरं म्हणजे एखादी बातमी थोडीशी उशिरा गेली तरी चालेल, पण सनसनाटी म्हणून काहीतरी द्यायचं नाही ज्याच्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडेल. आकाशवाणी, दूरदर्शन ही दोन्ही माध्यमं आम्ही बांधील आहोत या गोष्टींना, त्यामुळे आम्ही मोहामध्ये पडत नाही. आम्ही सोशल मीडियावर कितीही गदारोळ चाललेला असू दे, प्रायव्हेट चॅनल्सवर मी नावं ठेवत नाही प्रायव्हेट चॅनल्सना, त्यांची कार्यपद्धती वेगळी आहे, आमची कार्यपद्धती वेगळी आहे, पण तिथे काहीही स्क्रोल्स येत असतील. म्हणजे मागे एका मुलाखतीत मी ऐकलं होतं, प्रकट मुलाखतीमध्ये राजू खांडेकर होते एबीपी माझाचे, तर त्यांना विचारलं होतं की तुमची ही एक हॉट न्यूज असते, ब्रेकिंग न्यूज असते. ते म्हणले हो, या मिनिटाला माझी ही ब्रेकिंग न्यूज, पुढच्या मिनिटाला पुढची आली की ती माझी ब्रेकिंग न्यूज. हे करायला आम्हाला मुभा नाही. बर. म्हणजे जसं भारतीय दंडसंहिता सांगते, न्यायसंहिता, आता दंडसंहिता नाही, भारतीय न्यायसंहिता सांगते 100 अपराधी सुटले तरी चालते, पण एक निरपराध लोकांचा, माणसाचा बळी जाता कामा नये. तसं आहे की सनसनाटी असलेली एक ब्रेकिंग न्यूज नाही मिळाली, आमचा टीआरपी त्याच्यावर अवलंबून नाही, आम्ही टीआरपीच्या रेसमध्ये नाही. आम्हाला माहिती आहे आम्ही निपक्षपातीपणे काम करतो, ते किती लोकांना भावतं. बरोबर. अनेक माणसं आज आम्हाला हे सांगणारी भेटतात की अहो, तो प्रायव्हेट चॅनल्सचा गदारोळ नको वाटतो, आम्ही आपल्या आकाशवाणीच्या बातम्या सकाळच्या ऐकतो, संध्याकाळी सह्याद्रीचं वार्तापत्र ऐकतो, पुन्हा पुन्हा तेच रिकॅप म्हणून दाखवत राहणं, हे बंबार्डिंग मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा चांगलं नाहीये. तर त्यामुळे समाजाचं मनस्वास्थ्य बिघडेल, सामाजिक स्वास्थ्य बिघडेल, अशा कोणत्याही गोष्टी आम्ही करत नाही. हे सगळं लक्षात ठेवून पहाटे 5 वाजता असलं तरीही अत्यंत खडबडून जागा होऊन तुम्हाला हे सगळं काम करावं लागतं. 6:30 ला आमचं बुलेटिन तयार असतं, त्यानंतर पुढची 15 ते 20 मिनिटं जो आमचा वृत्तनिवेदक बातम्या वाचणार असतो त्याला प्रॅक्टिसला वेळ राहतो, आणि 10 मिनिटं आधी किमान आमचा वृत्तनिवेदक हा स्टुडिओमध्ये हजर असणं गरजेचं असतं. असं कधीही होत नाही की 7:10चं बातमीपत्र आहे आणि 7:05ला आम्ही धावत पळत तिथे जाऊन बसलो, अजिबात होत नाही. खूप वेगळं काम आहे, कारण मला असं वाटायचं गेल्या गेल्या फक्त तुमच्या हातात सगळं मिळालेलं असतं. अनेक जणांना असं वाटतं, म्हणजे त्यात दोष नाहीये कुणाचा, पण अनेकांना हे माहितीच प्रक्रिया, सगळी प्रोसिजर जी काही आहे ती माहिती असण्याचा संबंध येत नाही. मी एकदा स्टुडिओमध्ये जाऊन बसले की मला बाहेरच्या कुठल्याही गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही. म्हणजे मी असं म्हणते नेहमी, दुनिया पेटली तरी मला फरक पडत नाही जोवर माझ्या स्टुडिओपर्यंत आग येत नाही. इतकं झोकून देऊन काम करावं लागतं. तुम्हाला बाहेरचे सगळे ताण तणाव, इतर विषय सगळे विसरावे लागतात, काय तर त्याचे परिणाम तुमच्या वाचनावर, तुमच्या आवाजावर होऊ शकतात. म्हणजे मी खुल्या मनानं प्रसन्न आवाजामध्ये बातम्या देते. सकाळी 7:10 मी 5 वाजता उठले, ऑफिसमध्ये आलीये म्हणून सगळी माणसं उठलेली नसतात. अनेक चांगले मोठे ज्येष्ठ राजकीय नेते मला हे सांगणारे माहिती आहेत, ज्यांनी मला अनेकदा हे सांगितलंय, स्वातीबाई, आमचा ट्रान्झिस्टर उशाशीच असतो, 7 वाजले की आम्ही लावून ठेवतो आणि वाट बघत असतो, तुम्ही येताय का बातम्यांना. क्या बात आहे. आणि बातम्या ऐकल्या की प्रसन्न वाटतं. हा रिमार्क महत्वाचा आहे. अगदी की दुसऱ्या माणसांची सगळ्या बातम्या खूप छान बातम्याच द्याव्यात अशी माझी इच्छा असली तरी ते शक्य नसतं. अपघात असतात, खून, दरोडेखोरी असते, त्याही बातम्या म्हणून महत्वाच्या असतात. जागतिक पातळीवर हिंसाचार चाललेला असतो, कुठेतरी दंगली झालेल्या असतात, हे द्यावं लागतं बातम्यांमध्ये. सकाळी 7 वाजता आम्ही ह्या बातम्या ऐकायच्या का असं लोक म्हणू शकत असले तरी त्या द्यायच्या नाही असं आम्ही नाही करू शकत. त्यामुळे सर्व बातम्या द्याव्या लागतात, तरीही त्यांची सकाळ प्रसन्न राहावी याची काळजी पण घ्यावी लागते त्या सगळ्यामध्ये. त्यामुळे ही काळजी घ्यायची, आणि ही मोठी प्रक्रिया आहे. खूप तावून सुलाखून निघावं लागतं, रोज कस असतो. आज इतकी 22-23 वर्ष झाली मी बातम्या वाचते आहे, तरी सुद्धा मी आजही बातम्या वाचायला जाऊन बसले की मी अशा तयारीने बसलेली असते की मी आज पहिल्यांदाच बातम्या वाचणार आहे. त्या तयारीमध्ये हयगय करायची नाही, नाहीतर कुठल्याही क्षणी तुमची फजिती होऊ शकते. माजी राष्ट्रपती आपल्या प्रतिभाताईंवर पुस्तक लिहिलेलं आहे, तुम्हाला ती संधी मिळाली, तर ते कसं काय तुमच्यापर्यंत आलं?
म्हणजे प्रतिभाताई पाटील 2007 मध्ये माझ्या मते त्या राष्ट्रपती झाल्या आणि त्यावेळेला प्रकाशक अशी शोधाशोध करत होते की त्यांचं कसं होतं, त्या आधीचा काही काळ त्या राजकारणापासून तशा लांब होत्या. मला वाटतं 95-96च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्या नव्हत्या राजकारणात. 2004 मध्ये त्या एकदम राजस्थानच्या राज्यपाल म्हणून पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आल्या. पण त्याच्या आधी त्यांनी काम प्रचंड केलेलं होतं. पण ही जी मधली काही वर्ष गेलेली होती, त्या मधल्या पिढीला त्यांचा फारसा परिचय नव्हता. त्या लाईमलाईट मध्ये नव्हत्या त्या ह्याच्यामध्ये. राष्ट्रपतीची निवडणूक वेगळ्या पद्धतीने होते. त्याची मतं तुम्ही मोजू शकता. प्रत्येक राज्याच्या मताला किंमत असते ठरलेली त्याची व्हॅल्यू. त्यामुळे त्या पद्धतीने जेव्हा आम्ही कॅल्क्युलेशन करून बघितलं, तेव्हा लक्षात आलं की प्रतिभाताई पाटील निवडून येणार आहेत. आणि मग त्यावेळेला प्रकाशक लोकांमध्ये अशी हे झाली होती की अरे ह्या नेमक्या कोण, ह्या कुठून आलेल्या आहेत, काय काय केलं हे कळलं पाहिजे, मग ह्याच्यावर पुस्तक झालं पाहिजे. मग त्यातले डायमंड पब्लिकेशनचे जे प्रकाशक होते ते माझ्यापर्यंत आले. त्यांना कोणीतरी सांगितलं. मला वाटतं पत्रकार गोपाळराव पटवर्धन म्हणून होते. म्हणजे आम्हालाही शिकवायला होते ते पत्रकारितेत. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की स्वाती हे करू शकेल, तुम्ही तिला विचारा. तिला अनेक गोष्टी माहिती असतात आणि ह्याच्यासाठी जी काही आवश्यक माहिती कमी दिवसात मिळवावी लागेल ते कामही ती करू शकेल. आणि मग ते माझ्याकडे आले, त्यांनी विचारलं. तर मी म्हटलं ठीक आहे, आव्हान आहे. कारण त्या निवडणूक जाहीर झालेली होती त्यांची तेव्हा. त्या विरुद्ध भैरवसिंह शेखावत असे 2 जण उभे होते. आणि मग त्यावेळेला त्यांची बालपण कसं गेलं, कुठे गेलं, अशी एकत्र माहिती काहीच उपलब्ध नव्हती. मग त्यावेळेला त्यांचे एक भाचे पुण्यामध्ये होते, ते वकील होते. ते मला माहिती होतं की ह्यांची आत्या म्हणजे प्रतिभाताई पाटील आहेत. पण त्या इतक्या मोठ्या आहेत हे मलाही माहिती नव्हतं. म्हणजे त्या प्रदेशाध्यक्ष, मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं वगैरे हे सगळं पॉलिटिकल करिअर माहिती होतं. मग त्यांना भेटले, इतर काही मार्गांनी माहिती मिळवली. त्यांच्या ओळखीची, त्यांना माहित असलेली जळगाव, अमरावती भागातली माणसं शोधली. काही जुने पत्रकार, त्यांच्याकडनं काही माहिती, त्यांच्या बरोबर काम केलेली काही माणसं. या प्रोसेसला किती वेळ लागला तुम्हाला एक हे पुस्तक? 15 दिवसात केलंय. काय सांगता? हे पुस्तक 15 दिवसात केलं होतं. कारण त्यानंतर निवडणूकच होती लगेच. बर. शिक्कामोर्तब व्हायचं बाकी होतं, पण ऑफिशियली म्हणजे ते जाहीर व्हायचं होतं. तर 15 दिवस होते. 2 दिवसामध्ये जळगाव, अमरावतीचा दौरा केला. घरातल्या माणसांना, म्हणजे प्रतिभाताईंना भेटायला त्या उमेदवार होत्या, त्यामुळे परवानगी नव्हती. त्यांचे प्रायव्हेट फोन वगैरे पण बंद होते. पण त्यांचे यजमान होते शेखावत साहेब, त्यांनी मदत केली. त्यांची मुलगी, मुलगा यांनी मदत केली. त्यांचे जावई पुण्यामध्ये होते, त्यांनी माहिती दिली चांगली. इतर काही माणसं गाठून दिली की यांच्याशी बोललात तरी चालेल वगैरे. उत्तमसिंह राठोड साहेबांसारखे खासदार होते त्यावेळेला, त्यांनी माहिती दिली ताईंच्या कामाची. आणि मग जे ताई स्वतः वगळून बाकी सगळ्यांशी बोलणं झालं. आणि मग आल्यानंतर 4 ते 5 दिवस अहोरात्र लिहिलं. त्यातनं ते पुस्तक झालं छान. त्यांच्याकडनंच फोटोग्राफ्स वगैरे मिळवले. आणि मग पुण्यात येऊन पुस्तक लेखनाचं काम केलं. पुस्तक तयार झालं. त्या निवडून आल्या. त्याच्या 8व्या दिवशी आमच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. प्रतिभा पर्व. होय, नाव मीच दिलं. कारण ते एक पर्व वाटावा असंच होतं. सुंदरच होतं त्यामुळे. आणि ते प्रतिभेचं पर्व होतं. देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या, हा एक वेगळा अभिमानाचा विषय होता. म्हणजे मला स्वतःलाही एक काय म्हणायचं, मोठं व्यक्तिमत्व भेटल्याचा आनंद मिळाला, चांगलं लिहिल्याचा आनंद मिळाला. त्यामुळे ते पुस्तक खूप छान गाजलं, वाचलं गेलं, विकलं गेलं. तुम्हाला छान अपडेट राहायची खूप आवड आहे आणि तसे तुम्ही राहता. आणि बऱ्याच गोष्टी तुमचे स्वतःचे दागिने सुद्धा स्वतः तयार करता. ते काय ते पण जरा सांगा. कारण बहुआयामी व्यक्तिमत्व मी म्हटलंय, त्याच्यामध्ये ही आवड कशी काय आणि कशी जपता आणि एवढा वेळ कसा काय मिळतो तुम्हाला? मी खरं सांगू का, जे माणसं बिझी असतात का असतात, आपण ज्याला प्राधान्य देतो, आपल्याला जे महत्वाचं वाटतं ना, त्याच्यासाठी माणूस वेळ काढू शकतो. तुम्हाला ते पटावं लागतं, तुम्हाला ते मनापासून महत्वाचं वाटावं लागतं. मला आर्ट आणि क्राफ्ट, एकूण हस्तकलेची वगैरे आवड आहे. आता गळ्यात घातलेलं पण तुम्ही स्वतः केलंय? हो, केलेलं आहे. अशी विकतही मिळतात, पण हे मी केलेलं आहे, सगळं साहित्य विकत घेऊन असं. तर माझ्या आईला पण मुळात आवड होती आणि तिचे स्वतःचे हँडीक्राफ्टचे क्लासेस होते. म्हणजे ती स्वतः शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत पुढे गेलेली आणि BEd कॉलेजची प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाली होती.
आणि पण तरी सुद्धा हे असे हँडीक्राफ्टचे क्लासेस तिने चालवले, अनेक वर्ष चालवले. म्हणजे त्याच्यामध्ये काय हे करायचो आम्ही, तर कापडाची फुलं हं. वेगळे वेगळी, म्हणजे कॅनव्हास असेल, ऑर्गंडी असेल, 2x2 कापड असेल, वेल्वेट असेल, हं. मेणाची फुलं, हं. त्यानंतर वेगळ्या वेगळ्या प्रकारची पेंटिंग्स, वॉल पेंटिंग्स असतील, ग्लास पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, असे जवळ-जवळ 60 प्रकारच्या वस्तू आम्ही शिकवायचो त्या सगळ्यामध्ये. ते सगळं आईचं बघून मला माहिती झालं. यायला लागलं. आणि नंतर आईने म्हणजे हे केलं होतं, "बघ मी नसले तर तुला घेता आलं पाहिजे." हं. त्यामुळे अनेकदा असं व्हायचं, की मला वेळ असेल आणि आईचं कॉलेज असेल, तर आई कॉलेजला जायची, बॅच मी घ्यायची. आईला स्वतःलाही महिलांच्या बाबतीत म्हणजे तसा कळवळा होता आणि तिचं हे स्पष्ट मत होतं, की महिलांनी काळ बदलतोय, त्यामुळे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. ज्या बायका अशिक्षित आहेत, अडाणी आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत, हं. अशा महिलांसाठी पण ती क्लासेस घ्यायची. फुकट घ्यायची. काय शिकवायची? तर द्राक्षाचे बेदाणे कसे करायचे? टुटी फ्रुटी पपईपासून टुटी फ्रुटी तयार कशी करायची? मग ते विकायचं कसं? त्याचं पॅकिंग कसं करायचं? व्यवसायाभिमुख हां. प्रशिक्षण तेव्हापासूनच. व्यवसायाभिमुख प्रशिक्षण हे जेव्हा चर्चेत नव्हतं, तेव्हापासून ते आमच्या घरात चालू होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करता यायला लागल्या. या गोष्टी आवडायला लागल्या. मग एक दुसरा एक तिचा हे होता, अप्रोच होता, की आपल्याला एखादी गोष्ट आवडते ना, मग आपण ती शिकावी. न शिकता आपलं आहे तेवढ्यावरती त्या ज्ञानावर टुमटुम नाही करायची, असं ती नेहमी म्हणायची. काही वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि तुमचा प्रवास उलगडला इथे. खूप छान वाटलं. नवीन काहीतरी दुनियेत घेऊन गेला तुम्ही. आणि काहीतरी इन्स्पायरिंग पर्सनॅलिटी आहे, मॅग्नेटिक पर्सनॅलिटी आहे. मलाही फार सुंदर वाटलं. मी तर इथे जवळून अनुभवतीये त्यांना. बोलवलंत आवर्जून आणि खूप विषयांवर बोलतं केलं. हं. मला स्वतःला स्मरणरंजनाचा पण आनंद त्या सगळ्यामधनं मिळाला आणि आपल्याकडे जे काही आहे ते देता आलं. त्यातनं कुणाला काही उपयोग झाला तर होऊ देत. हा एक सद्भाव असतोच मनाशी. त्या सद्भावनेचंही समाधान मला दिलं. त्याच्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. नमस्कार. धन्यवाद ताई.